आता संपलेली आहे आणि इंदापूर तालुक्यामध्ये जिल्हा परिषदच्या 8 आणि पंचायत समितीच्या 16 अशा 24 जागेची निवडणूक होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्रितपणानं आम्ही 24चे 24 उमेदवार कृषी मंत्री दत्तात्रयजी भरणे आणि आम्ही सर्वांनी एकत्रितपणानं येऊन फॉर्म भरलेले आहेत आणि आता उद्या छाननी होईल आणि त्याप्रमाणे आता निवडणुकीची खरी प्रक्रिया आता सुरू झाली. कालपर्यंत दत्तात्रय भरणे आणि तुमचं राजकीय वैर होतं. तुम्ही एक दोघांच्या विरोधात तुम्ही दोघंजण उभे ठाकले होते, पण आज तुम्ही एकत्र आलेले आहे त्या निवडणुकीला. कसं पाहता? राजकीय वैरत्व कधीच नसतं, कोणाचंच नसतं. आणि राजकारणामध्ये विचाराची लढाई असते, मुद्द्यांवरती लढाई असते. आजपर्यंत आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये लढलो नाही असं नाही, पण आज आम्ही ज्या पक्षामध्ये आहोत त्या पक्षाचे नेते आदरणीय पवारसाहेब, सुप्रियाताई आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार एकत्र बैठक झाली आणि स्थानिक स्वराज्य संस्था आहेत, ह्या लोकल बॉडीज आहेत, त्या एकत्र आपण लढवायच्या असा आमच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यांच्याही पक्षाच्या नेतृत्वाने निर्णय घेतला आणि त्यामुळं मग आम्ही सगळे एकत्र आलो, चर्चा झाली आणि विकासाच्या कामासाठी आणि तालुक्यातल्या गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि त्यांची छोटी छोटी कामं असतात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या माध्यमातून, ती चांगल्या पद्धतीने होण्यासाठी एकत्र येणं मला असं वाटतं ही काही चुकीची गोष्ट नाही आहे. आणि म्हणून आम्ही एकत्र आलो, एकत्रच काम करणार आणि एकत्रच विकास करणार अशा प्रकारचं आमचं धोरण ठरलेलं आहे. भाऊ, विधानसभेला तुमचं कार्यकर्त्यांनं प्रामाणिकपणे काम केले, परंतु आता त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे तुमचे अनेक कार्यकर्ते नाराज झाले. त्यांची नाराजी कशी दूर करतात? असं आहे की 5 वर्ष प्रशासक असल्यामुळं आणि निवडणुका 2017ला झाल्या, त्यामुळे 9 वर्ष नंतर निवडणूक होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या ही सगळ्याच पक्षांच्या समोर प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि जरी काही थोडीफार इकडे तिकडे आता जागा 24 त्यात आम्ही सगळे एकत्र आलो आणि इच्छुकांची संख्या 200च्या पुढं, तर स्वाभाविकच आहे की ज्याला तिकीट मिळाली नाही ती माणसं नाराज होणार. ती नाराजी हळूहळू आम्ही दूर करू आणि शेवटी त्यांच्या पण लक्षात येतं की नेतृत्व काय करू शकतं. जर जागाच कमी असतील आणि आपली संख्या जास्त असेल मागणाऱ्यांची, त्यामुळे तशी काही अडचण येणार नाही. आमचे सर्व कार्यकर्ते तळागाळातले छोटे मोठे हे अतिशय